शिरोळ तालुक्यातील कवटेगुलन प्राथमिक आरोग्य केंद्रात आलास जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य प्रशांत शहापुरे यांची अचानक गुरुवारी भेट दिली। अचानक पाहणीदरम्यान केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे आपल्या कार्यक्षेत्रातील उपकेंद्रातील CHO कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी करून घेत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला। केंद्रात नियुक्त असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर झेब्राराम आणि डॉक्टर जयपाल सिंग हे दुपारच्या वेळेत आपल्या कक्षात झोपलेले आढळल्याची माहिती शहापुरे यांनी दिली। विशेष म्हणजे त्यांना उठवून बाहेर आणण्यासाठी तब्बल अर्धा तास लागल्याने येथील आरोग्य सेवेची अवस्था किती गंभीर आहे याचा प्रत्यय आला। आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही अवस्था नसल्याचे निदर्शनास आले। रुग्णांना औषधे देऊन पाणी घरी जाऊन प्या असे सांगितले जात असल्याचा प्रकार उघड झाल्याने संताप व्यक्त होत आहे। केंद्रात उपलब्ध उपचार सुविधा, डॉक्टरांची माहिती किंवा आपत्कालीन सेवा याबाबत कोणताही डिजिटल फलक नसल्याचेही आढळले। तसेच रजिस्टर व नोंदी व्यवस्थित ठेवलेल्या नसल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान बाहेरील राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना येथे नेमणूक करण्यात आली असली तरी त्यांना मराठी भाषा अवगत नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचे शहापुरे यांनी सांगितले। डॉक्टर हिंदीत बोलत असल्याने अनेक अशिक्षित व ग्रामीण रुग्णांना आपली समस्या नीट सांगताही येत नसल्याने उपचार प्रक्रियेत अडचणी निर्माण होत आहेत। इतकेच नव्हे तर गंभीर आपत्कालीन रुग्णांना रुग्णवाहिका नाकारली जात असल्याचाही आरोप करण्यात आला। वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत शहापुरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह प्रमोद भेंडवडे, राहुल नरके आणि सागर बंडगर यांना सोबत घेऊन संपूर्ण आरोग्य केंद्राची झाडाझडती घेतली। यावेळी अनेक नियमबाह्य प्रकार समोर आल्याचा दावा प्रशांत शहापुरे यांनी केला। आज कवटेगुलन येथील आरोग्य केंद्रात मी गेले असता तिथं मला अनेक प्रकारच्या त्रुटी दिसून आल्या। अनेक गोंधळ कारभार, रजिस्टर व्यवस्थित नव्हते, जे तपासणीचे बुक होते ते व्यवस्थित नव्हते। तिथं अनेक सर्वात म्हणजे महत्त्वाचा कारभार असा दिसून आला की कवटेगुलन आरोग्य केंद्रात 2 MOची नेमणूक आहे। त्या 2 MOची नेमणूक असताना तिथील MO काम चुकारपणा करून झोपी गेलेले होते आणि त्यांना उठवायला आपण उठवून आणलो। तर तिथील जे रॅगिंगचा प्रकार जो म्हणतात त्या प्रकारे ते रॅगिंग कसं चालू असतं कॉलेजमध्ये त्या प्रकारे त्यांचा कारभार चालू होता। कारण तिथील जे उपकेंद्र आहेत, आपल्या आलास मतदारसंघातले जे उपकेंद्र आहेत त्या उपकेंद्रांना प्रत्येकाला एक दिवस तिथील कर्मचाऱ्यांना बोलवून हे ड्युटी देऊन ह्यांची ड्युटी असताना ह्यांची तपासणीची रुग्णांची तपासणी करण्याची यांची ड्युटी असताना ती ड्युटी यांनी त्या कर्मचाऱ्यांना देऊन म्हणजे त्यांच्यामार्फत काम करून घेऊन हे स्वतः झोपी गेलेले होते। आणि ते आज मी तिथं गेले असताना हे सर्वच माझ्या निदर्शनात आलं आहे। स्वच्छता नव्हती, रजिस्टर व्यवस्थित नव्हते, 4 महिने झाले यांच्या हाजरी बुकवर सह्या नव्हत्या आणि यांना झोपी का गेला हे विचारले असता यांनी नाईट केलो म्हटले। औषध विभागातील रूमची एका महिला कर्मचाऱ्यांकडे संबंधित किल्ली असून ती कर्मचारी गेल्या 15 दिवसापासून रजेवर असल्याने औषध वितरण व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। तसेच आरोग्य विभागात झालेले भरती प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने झाल्याचा आरोप करत त्या भरती रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शहापुरे यांनी सांगितले। दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र मोठ्या बांधण्यात आला आहे, परंतु बांधल्यापासून नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आरोग्य विभागाचे फलक ही इमारतीवर कुठे दिसत नाही असे दुर्दैवी काम या ठिकाणी होत असल्याचा टीका वारंवार होत आहे। दरम्यान घटनेची गंभीर दखल घेत शहापुरे यांनी तातडीने तालुका वैद्यकीय अधिकारी पांडुरंग खटावकर तसेच पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे यांना आरोग्य केंद्रात बोलावून घेतले। यावेळी सुरू असलेल्या मनमानी कारभाराचा लेखाजोखा त्यांच्या समोर मांडण्यात आला। सभापती मिलिंद कुरणे यांनी संतप्त होत संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघडणी करत असा अलगर्जीपणा आणि कामचुकारपणा सहन केला जाणार नाही असा इशारा दिला। तर प्रशांत शहापुरे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी पांडुरंग खटावकर यांना दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून अन्यथा हा मुद्दा जिल्हा परिषद बैठकीत उपस्थित करून आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे। या प्रकरणामुळे कवटेगुलनसह परिसरातील आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ उडाली असून रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ उघड झाल्याने नागरिकात संतापाची लाट उसळली आहे। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।